पत्नीच्या नावाने 200 रुपयाची तिकीट खरेदी केलं आणि क्षणात संपली सगळी गरिबी। हो, हे खरं आहे। पंजाबमधील फरीदकोट येथे एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे। शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या नशीब कौर या महिलेने तब्बल 1,05,00,000 रुपयाची लॉटरी जिंकली आहे। हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत होते। नसीब कौरचे पती रामसिंग गेल्या 4 वर्षापासून लॉटरीची तिकीट घेत होते। नेहमी स्वतःच्या नावाने तिकीट घ्यायचे, पण यावेळी त्यांनी पत्नीच्या नावाने 200 रुपयाचे मासिक तिकीट खरेदी केले आणि त्याच तिकिटाने करोडोची लॉटरी लागली। लॉटरी जिंकण्यापूर्वी हे कुटुंब इतके गरीब होते की त्यांच्याकडे मोबाईलही नव्हता। निकाल लागल्यानंतर दुकानदार स्वतः त्यांच्या घरी जाऊन आनंदाची बातमी देण्यासाठी गेला। नसीब कौर आणि रामसिंग यांना प्रथमच चंदीगडला जावे लागले, जिथे त्यांनी लॉटरीचे कागदपत्रे पूर्ण केली। 4 मुलांचे हे साधे कुटुंब आता नव्या आशेने भविष्याकडे पाहत आहेत। लॉटरीमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले।